नमस्कार मित्रांनो, आजसुद्धा मार्केटने ट्रेंड फॉलो केलेला आहे, डाऊन ट्रेंड. हे जे उतारावरून पाणी खाली चाललेलं आहे त्याचा हा ट्रेंड आहे. आणि कालच सांगितलं होतं की आज नेमकं कशा पद्धतीने ट्रेडिंग होऊ शकतं, काय होऊ शकतं, हे मी काल एक थोडक्यामध्ये सांगितलं होतं. तुम्ही पाहू शकता, कालच्या व्हिडिओमध्ये अर्ध्याच्या नंतर पहा म्हणजे लक्षात येईल. आज पहा, थोडंसं गॅप डाऊन होऊन वरती आलं आणि नंतर खाली आलेलं आहे. वरती येण्याचं कारण असं असतं की प्रॉफिट बुकिंग होत असते. कंटिन्यू मार्केट डाऊन असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग ही होणार होती आणि वर गेलं की परत सेलिंग होणार होती. दोन्ही गोष्टी घडणार होत्या, पण जे सामान्य व्यक्ती असतात त्यांना दोन्ही गोष्टी पचत नाही आहेत. खाली आलं तेही पचत नाही, वर गेलं तेही पचन होत नाही. तर पाहूया आपण थोडक्यामध्ये. आजचा आपल्याला स्टडी करावे लागेल, भाग पडतो स्टडी करण्याचा, की नेमकं सध्या काय काय घडत आहे मार्केटमध्ये, कशा पद्धतीने याच्यामध्ये काम होत आहे. पहा, मार्केट ओपनिंग थोडीशी डाऊन झाली होती आणि दुसरीच कॅन्डल ग्रीनमध्ये आली. ग्रीनमध्ये आलं की इथं टिकलेलं नाही. पहा, इथं अप्पर शॅडो तयार झालेली आहे सेकंड कॅन्डलला. परत खाली आलं, खाली पण टिकलं नाही, लोअर शॅडो तयार झाली. परत वरती गेलं, वरती डायरेक्टली निगेटिव्ह पॅटर्न तयार झाला. आता ज्यांना कॅन्डल पॅटर्न माहिती आहे त्यांच्या लक्षात येतील ह्या गोष्टी. खाली आलं, सकाळचा जो लो पॉईंट होता तिथपर्यंत आलं, तो लो ब्रेक केला. आता वारंवार सांगतो की एखादा लो ब्रेक केला की परत एक बाउन्स मारला जातो आणि नंतर खाली जातं. तेच काम इथं घडलेलं आहे. एक बाउन्स मारला आणि मार्केट खाली 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 येतच राहिलं. मग आजचा डे लो इथपर्यंत पकडला. पहा, इथे डे लो पकडलाय, खाली खाली आलं, वर आलं की परत रिजेक्शन आलेलं आहे. वरती आल्यानंतर आपण शॅडो पाहू शकतो, शॅडो खूप महत्त्वाचे आहेत. परत खाली आलं, खाली लो ब्रेक करू नाही शकलेलं, वर गेलं नाही, खाली नाही आलं आणि इथं बंद झालेलं आहे. कारण का, जे निफ्टी ऑप्शन जे आहे त्याला उद्याच्याला एक्सपायरी आहे, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी तर खूप धमाल असते, धमाल की कमाल. त्यामुळे उद्याच्यासाठी हे मार्केटने एक हे फ्लॅट सेंटिमेंट सोडलेलं आहे की आता कुठे जायचं नाही. कारण जे कॅपिटल असतं ते उद्यासाठी वाचून ठेवायचं असतं. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये पहा, जास्त मुवमेंट झालेली नाही. पण जी आज दिवसभराची मुवमेंट होती, खूप चांगल्या प्रकारची मुवमेंट झालेली आहे. कारण ट्रेंडिंग मार्केटमध्ये पैसे कमवता येतात. फ्लॅट मार्केट असेल, इकडे जात नाही तिकडे जात नाही, तर त्या मार्केटमध्ये पैसे कमावणं थोडंसं अवघड असतं. ट्रेंडिंग मार्केट ज्यावेळेस असेल, एक अप साईडला जाऊ द्या, डाऊन साईडला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, मार्केट जात राहिलं पाहिजे, चालू असलं पाहिजे. जिवंत असल्याचा तो एक पुरावा असतो. जिवंत असेल, मार्केट चालू असेल तर पैसे मिळतातच मिळतात. त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला बसून काम करता येतं, हीच कंडिशन आहे. आता उद्याच्याला खूप चांगल्या गमती घडतात. पहा, उद्याच्याला वास्तविक बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं जातं. अगदी हिरो झिरो प्रकारचं काम केलं जातं आणि हिरो बऱ्याचशा वेळा झिरो होतात. हिरो तर होत नाहीत पण झिरो होतात. बरेच जणांचा अनुभव असेल. पण हिरो झिरोपेक्षा कॉम्बो ट्रेड आपल्याला करता येतो. कॉम्बो म्हणजे कॉल आणि पुट दोन्हीही आपल्याला कॉम्बो ट्रेड केले तर एक्सपायरीच्या दिवशी खूप चांगलं त्याच्यामधून गेन करता येतात. एक असतं, याला लिमिटेशन पाहिजे, कॅपिटल कमी वापरणं गरजेचं आहे. कारण कधीतरी मार्केट फ्लॅट मार्केट राहिलं तर दोन्हीकडे नुकसान होण्याची शक्यता असते. मार्केट बिनधास्तपणे पळतं, पण त्याचे काही त्रुटी आहेत की मार्केटमध्ये एंट्री कधी करावी, कोणत्या वेळेला करावी, कोणत्या कंडिशनमध्ये करावी, कॉल अँड पुट घ्यायचे तर ती कोणत्या किमतीचे घेतले पाहिजेत, कोणत्यामध्ये मुवमेंट येणार आहे, कोणत्यामध्ये मुवमेंट येणार नाही, हे पाहून ते काम करावं लागतं. अंदाधुंदी काम कुठंही करून चालत नाही. अंदाधुंदी केली तर कुठंही पैसे मिळत नाहीत. पैसे मिळतात पण जिथं आपण आपली शक्तीपेक्षा नॉलेजपणाला लावत असतो आपण. आता पहा, मी काल हे गोष्ट सांगितली होती की मार्केटने
हा लो पकडलेला आहे, पहा लो पकडणार आहे. काल मी हे क्लिअर केलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. मार्केटमध्ये बरोबर तोच लो पकडण्यात आलेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं एवढ्या दिवसाचं अरे मार्केट कधीचंही ध्यानात धरतं. पहा किती ॲक्युरेसी आहे. मार्केट बरोबर त्या ठिकाणी आलं की तिथं थांबून वरती आलं. मार्केटच्या किती ध्यानात आहे, पहा किती ध्यानात आहे. मार्केट बरोबर तिथं आलं की थांबलं. आपल्या ध्यानात राहील न राहील हा भाग वेगळा आहे, पण मार्केटच्या नक्कीच ह्या गोष्टी ध्यानात राहतात. ओके, त्यामुळे तुम्हीही ध्यानात धरून काम करा, म्हणजे चांगल्या प्रकारे काम करता येईल. चालेल मित्रांनो, धन्यवाद.